बापरे! काय झालं आहे माझ्या पायाच्या स्किनला? असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. तर ही थोडीफार माझ्याकडे जी काही झाडं आहेत ना, तर गावी जाताना ना नरेंद्रनं सांगितलेलं आहे ना पाणी घालायला. पण त्यांनी काही घातलंच नाही, त्यामुळे ती सुकली होती. पण आता आल्यावरती छान काळजी घेतली आणि ती पुन्हा व्यवस्थित झालेली आहेत. तर इथे बघा घराची जी काही कामं होती तर ती सगळी आवरायला घेतली. आता नेहमी मी आता डाएट सुरू केल्यापासून हाताने फरशी पुसते. पण जेव्हा राजनंदिनी खूप काही असं खराब करून टाकते ना फरशी वगैरे, तेव्हा मग मी ही मशीन वापरते. बाकीची जी काही छोटी मोठी कामं होती ती सगळी आवरून घेतली. त्यानंतर मी ब्रेकफास्टसाठी उपमा बनवला होता, तर तो आम्ही सगळ्यांनी बसून खाल्ला. तर माझ्या पायाच्या स्किनला काय झालं आहे तर ते या मास्कमुळे झालेलं आहे. माझे पाय खूप कोरडे निस्तेज दिसत होते. म्हणून मग मी काय केलं होतं, ॲमेझॉनवरून ना हे सिओल स्किनचं फूड पिलिंग मास्क ऑर्डर केलं होतं. आणि ते काय फक्त असं पायामध्ये सॉक्ससारखं घालायचं आहे, साईड स्ट्रॅपने ते फिक्स करायचं आहे आणि 90 ते 120 मिनटं पायांवरती ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे आपली स्किन पील आणि एक्सफोलिएट होते आणि अप्लाय केल्यानंतर लगेच रिझल्ट दिसत नाही. 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला नोटिसेबल रिझल्ट दिसायला लागतो. स्किन हळूहळू निघून जायला लागते. खरंच खूप सॅटिस्फाईंग असा रिझल्ट आहे. याची लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. बिफोर आणि आफ्टरचा रिझल्ट तुम्ही ते पाहू शकताय. तर यानंतर ना मी ऑर्डर केलं होतं एक तुपाची बाटली, जी की खूप कॉस्टली आहे, पण मला एकदा तरी ट्राय करायचं होतं म्हणून ब्लिंकिटवरून मी ऑर्डर केली होती. छान आहे तूप. त्यानंतर ना इथे दुपारच्या जेवणासाठी मी अख्खा मसूर वगैरे बनवलं होतं. हे 2-3 दिवस प्रमोशन शूट्स असल्यामुळे ना मला प्रॉपरली असं काही शूट नाही करता आलं वेट लॉस रिलेटेड. पण या 2 दिवसानंतर तुम्हाला नक्कीच छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि त्यानंतर बघा इथे हे काही बेल्ट्स मी ऑर्डर केले होते, कारण का राजनंदिनीला सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.